पोलंडचे काउन्सिल जनरल आणि मुख्यमंत्र्यांची आज भेट झाली। त्याला कारणच हे आहे की 1943ला दुसऱ्या महायुद्धात पोलिशच्या लोकांना ज्यांना आपण रेफ्युजी म्हणतो, ज्यावेळी ते भारतात आले होते त्यांना आश्रय हे कोल्हापूरच्या राजघराण्याने आणि जामनगरच्या राजघराण्याने 1943 ते 1948 दिलं होतं। 2 महिन्याच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सुद्धा ज्यावेळी पोलंडला गेले होते, वॉर्सोला गेले होते, त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं आणि जामनगरचं घराण्याचं योगदान त्यांनी प्रामुख्याने बोलून दाखवलं होतं। आज जिथं ते स्मारक आहे त्या स्मारकाच्या ठिकाणी सुद्धा जामनगरचं स्मारक व्हावं ही त्यांची इच्छा त्यांनी वर्तवलेली आहे। आणि त्याच संदर्भात आज कोल्हापूरला वडिवडे ठिकाणी जिथं ह्या पोलिश लोकांचं वास्तव्य होतं 5 वर्ष 1943 ते 48, तिथं स्मारक होण्यासाठी माझा प्रयत्न आहे। निम्मं काम झालं, निम्मं काम अजून झालेलं नाही आहे आणि ते निम्मं काम व्हावं आणि पोलंडचे आणि महाराष्ट्राचे आर्थिक संबंधसुद्धा वाढावेत, ट्रेड रिलेशन्स वाढावेत, बिझनेस वाढावा या दृष्टिकोनातून आज मुख्यमंत्र्यांची पोलंडचे काउन्सिल जनरल आणि मी स्वतः तिथं हजर होतो आणि त्याच्यामुळे एक चांगली बैठक झाली। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन सुद्धा दिलं की लवकरच एकदा हे विधिमंडळ संपलं की एक मीटिंग लावण्यात येईल जेणेकरून पोलंड आणि महाराष्ट्राचे बिझनेस कसे आपल्याला एकमेका याच्यातनं वाढवता येईल। ओके। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।